पावसाळी अधिवेशनाचं सूप असलेलं आहे. पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस आज संपलेला आहे आणि आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनील प्रभू त्यांच्याशी आपण बातचीत करणार, सविस्तर बातचीत करणार आहोत. अधिवेशन 3 आठवड्यांचं होतं, काय मिळालं? या अधिवेशनात आपण बघता की 3 आठवड्याच्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला काय मिळालं, तर कष्टकरी आणि कामगारांना तर काहीच मिळालेलं नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी जी आहे ती कुठच्याही अटीविना ती कर्जमाफी दिली पाहिजे हा मुद्दा विरोधी पक्षाने लावून धरला, सातत्याने लावला. त्यात शेतकऱ्यांना फार मोठा अन्याय या सगळ्या कर्जमाफी होत होता. ते शेवटी सरकारला कळलं आणि म्हणून मुख्यमंत्र्यांना अटी काढून आता कर्जमाफी जाहीर करावी लागली. हा विरोधी पक्षाचा विजय आहे. अधिवेशन काळामध्ये किती मंत्री अधिकारी उपस्थित होते हा सुद्धा मुद्दा चर्चेला आला, याबाबत काय सांगता? हे बहुमताच्या जोरावरती, 5वी बहुमताच्या जोरावरती सरकार चालतं, त्यामुळे सरकारच विरोधी पक्षाला नगण्य मानतं. त्यामुळे अधिकारी देखील ती किंमत करत नाही. त्यामुळे कुठच्याही महत्वाच्या चर्चेच्या वेळेला गॅलरीमध्ये अधिकारी नसतात, हे दुर्दैव आहे. पण आता सध्या परिस्थिती बदलली आहे का? कारण 4 टर्मचे साधारणतः पाहायला गेलं तर अनेक आमदार आहेत, तुम्ही सुद्धा अनुभवी आमदार आहात. अशा पद्धतीनं जर कामकाज चालत असेल तर मग जनतेला नाही कसं? असं आहे की विधिमंडळाचं कामकाज आतापर्यंत जेव्हा जेव्हा चाललं त्या वेळेला नियमानुसार हे कामकाज चाललं. दुसरं असं आहे की 4 टर्म असेल, पहिला टर्म असेल, नियमानुसार अधिकारी गॅलरीत बसले पाहिजे, त्याची नोटिंग केली पाहिजे, त्याचं उत्तर आलं पाहिजे, ते खालीपर्यंत चौकशीसाठी गेलं पाहिजे. या सगळ्या प्रक्रिया विधिमंडळाच्या या सगळ्या परिक्रमेमध्ये होतात. पण अलीकडच्या काळामध्ये बहुमत असल्यामुळे सत्ता पक्ष विरोधी पक्षाला जुमानत नाही. त्यामुळे अधिकारी देखील आता गॅलरीमध्ये बसत नाही. हे सगळं याला कारणीभूत हे सरकार आहे. अधिवेशन काळामध्ये जनतेचे प्रश्न फार कमी असतात, मात्र राजकारण्यांचे प्रश्न, मग ह्याच्यावर टीका त्याच्यावर टीका, आरोप प्रत्यारोप यावरती संपूर्ण दिवस जातो असे सुद्धा पाहायला मिळतं. असे की हे अधिवेशन करोडो रुपये खर्च करून या महाराष्ट्रातील जनतेला, सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी या अधिवेशनाचं आयोजन असतं आणि ते घटनेने दिलेली तरतूद आहे. परंतु राजकारणामध्ये टीका टिप्पणी करून, मूळ विषयापासून बगल देऊन नको त्या गोष्टी पुढे आणायचा हा या सत्ता पक्षाच्या सरकारमधल्या लोकांचा धंदा आहे. आणि त्यामुळे अधिवेशन झाल्यानंतर सर्वसामान्य जनतेला काहीच हाती लागत नाही. आधी करायचं आणि मग पळ काढायचा हा सरकारचा अजेंडा आहे. सरकार ते आहे गेंड्याच्या कातडीचं आहे. त्यामुळे बहुमताच्या जोरावरती आपण वाटेल ते करू ही भावना त्यांच्या मनामध्ये आहे. त्यामुळे आता जनतेने ठरवायला पाहिजे की निवडणुकीत नेमकं काय करायचं. प्रभूजी, दिवसेंदिवस शिवसेना ठाकरे गटाचा आकडा कमी होताना पाहायला मिळतोय. आमदार असतील, खासदार असतील, हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करतायत. त्याला नाव दिलं जातं ऑपरेशन टायगर. अधिवेशनामध्ये त्याचा फटका बसतोय. अधिवेशनाचा काही फटका बसलेला नाहीये आणि काही वेळेला मोठ्या प्रमाणात नरेटिव्ह पसरवून लोकांमध्ये वातावरण तयार करण्याचा प्रयत्न, मूळ मुद्दे बाजूला ठेवून या गोष्टी करण्यासाठी केला जातो. आणि त्याचाच ते मला वाटतं ऑपरेशन टायगर ही बोंबाबोंब आहे. विरोधी पक्षनेत्याचा प्रश्न असेल किंवा विरोधक असतील, पायऱ्यांवर कमी दिसले मात्र सभागृहामध्ये आक्रमक दिसले. सत्ताधाऱ्यांनी त्याला उत्तर कशी दिली? आम्ही आमची बाजू सर्वसामान्य जनतेची प्रामाणिकपणे विरोधी पक्ष म्हणून मांडली. सत्ताधाऱ्यांना असं आहे की बहुमताच्या जोरावरती विरोधी पक्ष नगण्य वाटतो. त्यामुळे त्यांना जे वाटलं ते त्यांनी उत्तर दिलं. महत्वाचे मुद्दे मात्र त्याच्यावरती उत्तरच दिली नाही. आणि खऱ्या अर्थाने सरकारने पूर्णपणे बाकी ज्या महत्वाच्या गोष्टी विरोधी पक्षाने मांडल्या त्या लपवण्याचं काम केलं. 2 प्रश्न शेवटची. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की माझ्यावर आरोप करा, महाराष्ट्राला बदनाम होईल असं बोलू नका. मात्र या अगोदर जे मुख्यमंत्री होते आणि ज्या वेळेला ते विरोधी पक्षात होते त्यावेळेला त्यांनी आरोप केलेले हे कोणावर होते? असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असल्यानंतर महाराष्ट्रावरती आरोप आणि त्यांच्यावर आरोप, त्याशिवाय राज्यकारभार चालवणाऱ्यावरती आणि त्या प्रक्रियेवरती असतो. त्यामुळे मान्य मुख्यमंत्र्यांनी ते वैयक्तिक लावून घेऊ नये. ठीक आहे ना, मिसिंग लिंक मध्ये सुरुवातीला निसर्गाच्या कोपामुळे जी गोष्ट झाली त्याच्यावरती नेमकं काय केलं हे सांगणं गरजेचं होतं. त्यामुळे याच्यात बदनामीचा प्रश्न येतो कुठे? त्यांचं म्हणणं आहे की महाराष्ट्राची बदनामी करू नका, मुख्यमंत्र्यांना बोला. मग या अगोदर सुद्धा मुख्यमंत्री शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे होते, त्यावेळेला त्यांच्यावर झालेले आरोप काय होते? त्यांनी विरोधी पक्ष असताना जे काय केलं ते एकदा तपासून बघावं, मग त्यांना साधारणतः शांतपण सुचेल. संदर्भात आपण पाहतो एकंदरीत पावसाळी अधिवेशन हे संपलेलं आहे आणि साधारणतः पाहतोय की 3 आठवड्यांचं हे पावसाळी अधिवेशन होतं. यामध्ये नेमकं विरोधकांना काय मिळालं या संदर्भातली सविस्तर चर्चा ही सुनील प्रभू यांनी आपल्याशी केलेली आहे. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.